ये 15 माले पे जिसान सिद्दीकी की तरफ से ये बैनर आया था और एक पैम इसके अंदर एनवलप दिया है भाई। देखिए ये एनवलप और एनवलप के अंदर निकला 3000 रुपया। ये रुपेश मछलूकर को वोट देने के लिए रिश्वत दी जा रही है हमको। ये 3000 रुपया उसके अंदर निकला ये पैम्पलेट के साथ। पॅम्पलेट आहे, पॅम्पलेटमध्ये पैसे आहेत, काय म्हणा? नमस्कार दादा, मी सकाळपासून ह्या गोष्टी बघते. कुठेच आम्ही इकडे तिकडे झालो नाही आहे. मी एकच सांगेन, अशा बऱ्याच गोष्टी होतात. जसं एनवलपमध्ये पैसे दाखवले, पॅम्पलेट दाखवलं, तर ह्या गोष्टीपर्यंत आमचं दूरपर्यंत आमचा त्याच्याबरोबर काही कनेक्शन नाही आहे. माहिती नाही मला. आपणही कोणी माणूस उद्या पॅम्पलेट उचलेल. कितीतरी पॅम्पलेट्स आता बाजारात मिळतात, सगळीकडे पडले. त्यांनी उचलून आणलं असेल आणि ते त्याच्याकडे जे होते पैसे ते ठेवलेत आणि त्यांनी आमचं नाव रश्मी रुपेश मालुसरे हे उमेदवार पैसे वाटत आहे. मला फक्त त्यांनी दाखवावं, हे मला त्यांनी दाखवावं कुठे मी त्यांना दिसते किंवा आमची माणसं दिसत आहेत. कुठेही त्या फुटेजमध्ये दिसत नाही आहे. आणि मी असंही ऐकलं की त्यांनी FIR किंवा NC जाऊन केली आहे. तर त्याने त्या व्हिडिओमध्ये प्रूफ म्हणून ती दाखवावी आम्हाला की बाबा जाऊन आम्ही FIR किंवा NC आमच्या विरुद्ध केली आहे. जर तसं असतं, तिसरा पॉईंट, तर पोलीस आमच्यापर्यंत इथे आले असते आणि आमच्यावर गुन्हा दाखल करून आम्हाला प्रश्न केले असते. पण आमचा त्या विषयाची कुठलाही संबंध नाही आहे. माझे कार्यकर्त्यांना पण आम्ही एकच सांगितलं, ते सुद्धा बोलतात. म्हणजे त्यांचा विश्वास आमच्यावर जास्त आहे लोकांच्या, म्हणजे व्हिडिओपेक्षा, त्या फुटेजपेक्षा, की वहिनी दादा असं करू शकत नाही. जो माणूस 14 वर्ष स्वतःच्या खिशातून स्वखुशीने स्वखर्चाने जो लोकांसाठी झटत आलाय, त्याला पैसे वाटून कशाला इलेक्शन जितायची गरज आहे? जेव्हा आमची सीट गेली, ही सीट जाणार होती, तुम्हालाही माहिती आहे की BJPला जाणार होती दादा. त्याच्यानंतर ही सीट गेली शिंदे गटाला. आमचं त्यावर काही म्हणणं नाही आहे. ठीक आहे, तुमचं नशीब होतं, तुमच्या ह्याच्याने कामाने तुम्ही ती घेऊन आलात. तर आमचं त्यांच्याशी एकच हे आहे की तुम्हाला सीट मिळाली आहे, आम्ही एक्सेप्ट केलं आहे. आम्ही आमच्या परीने लढू, तुम्ही तुमच्या परीने लढा. गलिच्छ राजकारण करू नका. कारण की आता तुम्हाला सगळंच माहिती आहे, आम्हाला बोलायची गरज नाही आहे. बरेच कॉम्पिटिटर आहेत आमच्या समोर, तर त्यांनी केलं असणार हे नक्की आहे. मला नाव घ्यायची गरज वाटत नाही आहे. पण मी त्यांना एकच सांगेन की आमचं काम बोलते, आमचं काम 14 वर्ष दादा करतोय. ही जे आमच्याबरोबर वयस्कर आज तुम्ही बघाल, हे जे आमच्या समोर उभे आहेत, कुठल्या तरी विश्वासाने उभे आहेत. ह्यांच्यामध्ये आमच्यामध्ये सुद्धा आज हिंदू हृदय सम्राट जे बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांना आपण दैवत मानतो हिंदूंचं, ते सगळ्या रक्त सळसळत आहे, ह्यांच्याही ते सळसळत आहे. काहीतरी रिझन आहे. 14 वर्ष त्यांनी पण काहीतरी बघितले म्हणून आमच्या सोबत आहे. निवडणुकीला 2 दिवस परवा मतदान आहे. 2 दिवस आधी असा व्हिडिओ येणं मला वाटत नाहीये दादा काही फरक पडेल. कारण की आज जी माझ्याबरोबर महिला का केलंय त्यांना दिसतंय, त्यांची समोर हार त्यांना दिसते की आज जी वॉर्डमधली जी जनता आहे ती आज आमच्या सोबत आहे. बऱ्याच जणांनी आज सगळ्यांचं ऑफिस असताना आज सुट्टी टाकून ते आमच्यासोबत ह्या प्रचार रॅलीला होते. का तर त्यांना आम्हाला त्यांचा सपोर्ट दाखवायचा होता. नाही, दादा वहिनी आहेत, दादा वहिनीला आम्ही रोज येऊ शकलो नाही, पण या एक दिवशी आम्ही या जनतेला वॉर्डला दाखवून देऊ समोरच्याला की आम्ही आज यांच्यासोबत आहेत. तर नक्कीच तुम्हाला कळलं असेल, हे जे त्यांनी दाखवलंय ते नितांत खोटं आहे. आणि त्याच्यावरती इथून आम्ही लोकांच्या इथे आहे दादा, इथून आम्ही काढू शकत नाही. ते सगळं करून बाकीचं करू शकतील. लोकांना जबरदस्ती तडीपारच्या कहे देऊन, त्यांना मारायच्या धमक्या देऊन ते आमच्यापासून त्यांना लांब ठेवू शकतील. पण मनाने ते आज आमच्या सोबत आहेत आणि ते आमच्या सोबतच राहतील. थँक्यू.